उरमडी धरणामध्ये मत्स्यशेतीचा प्रोजेक्ट MS फिश फार्मिंग कशा पद्धतीने केले जाते त्याचा एक सुंदर असा पिंजरा पद्धतीने केलेला प्रोजेक्ट. आपल्याला नदीमधून येणारी नाव आणि सुंदर असे निसर्गचित्र, छोटे छोटे मासे टँकमध्ये भरून आणलेले आहेत. हे ताराचंद्र निवृत्त रोकडे, विलासपूर, गोडेली, सातारा. 18 kgचे उरमडी धरणामध्ये पिंजरा पद्धतीने मत्स्यशेती आहे. आणि उरमडी धरणामध्ये आता माशाचे बीज आपण सोडत आहोत. फंगसेस पद्धतीचा मासा आपण MK फिशिंग इथून मागवलेला आहे. तर ते आपण नावामध्ये टाकून त्याला एकत्र करून त्याचे बीज वेगवेगळ्या ड्रममध्ये भरत सुंदर असं त्याचं वेगळे असे केमिकल मिक्सिंग करून, जेणेकरून त्याला खराब होऊ नये असे पद्धतीचे एक केमिकल असतं. आणि त्याच्यामध्ये टाकून आलेले मासे आपल्याला ते आता आपण ड्रममध्ये भरत आहोत. आणि बारकी बारकी पिल्लं माशाची, फंगसेस जातीच्या माशाची पिल्ले आपण त्या ड्रममध्ये मोठ्या प्रमाणात सोडत आहोत. आणि त्याच्यामध्ये पाणी आहे आणि पाणी आणि विविध प्रकारचे केमिकल असे एकत्र मिळून ते छोटी छोटी पिल्लं आपल्याला तुम्हाला ते दिसतात. फंगसेस जातीची पिल्लं आहेत. आणि छान छान अशी ड्रममध्ये भरून आपण ते कशी उड्या मारतात ते पहा. आणि हजारो प्रकारचे ते पिल्लं आपल्याला त्या आता आपण नावेमध्ये लोडिंग करत आहोत. एक एक ड्रम असा नावेमध्ये तिघंजण आपण एकत्र लोडिंग करत आहोत. उरमडी धरणाच्या काठावर असं सुंदर असं निसर्गरम्य चित्र आपल्याला. आणि आता आपण लोडिंग केलेलं आहे लॉन्च म्हणजे ह्याच्यामध्ये. आणि आपण त्याच्यामध्ये बसून आता आपण पिंजरा पद्धतीने केलेली मत्स्यशेती या ठिकाणी निघालेलो आहे. पिंजरा पद्धत म्हणजे प्लॅस्टिकचे ड्रम एकत्र करून त्याच्यावर आपण एक प्रकारचे बारके बारके एकत्र पिंजरा जोडून 18 फूट ते 10 फूट अशा किंवा 6 बाय 4 मीटर अशा 10 पिंजरे तयार करून त्याच्यामध्ये ते केलेलं पिंजरा पद्धत असते. आता आपण ही लॉन्चमध्ये बसून ह्याच्यातून आपण चाललेलो आहोत. आणि ते आपल्याला दिसते ते सुंदर असं पाण्यावर तरंगत घर आहे. ते त्याची फूट उंची आहे 18 गुणिले 10 फुटाचं शेड आहे ते. आणि सुंदर असं शेड आणि त्याला बारीक बारीक पिंजरे तयार केलेले आहेत. प्लॅस्टिकच्या ह्याच्यापासून पिंजरेचे ते ड्रम तयार केले. आता आपण सध्या घराजवळ जात आहोत. जसं जसं घर जवळ येईल तसं तसं मोठं मोठं होत चाललेलं दिसते तुम्हाला. आणि सुंदर असा नजारा आपल्यासमोर निसर्गरम्य असं वातावरण आपल्याला दिसत आहे. पिंजरा पद्धतीच्या ह्याच्यामध्ये आता आपण नाव तिथं हे केलेले आहे. आणि आता हळूहळू आपण ड्रम उतरत आहोत. हे पिंजरा पद्धतीचे केलेलं 6 गुणिले 4 मीटर 10 पिंजऱ्या पद्धतीचे असे 10 बाय 10 मीटरचं केलेले ड्रम हे असतात, पिंजरे असतात. आणि आपण ह्याच्यामध्ये आता बघा आणलेले आपण बाहेरून आणलेले पिल्लं फंगसेस जातीचे बारकी बारकी पिल्लं आपण टेम्परेचरसाठी ठेवले. आतून टेम्परेचर आणि बाहेरच्या टेम्परेचरसाठी ठेवलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये आपण पोटॅशियमच्या द्रावणाचा उपयोग करून त्याला ते टेम्परेचर हे केलं जातं. त्याचे त्याला किडे बिडे लागू नये आणि ती मरू नये म्हणून आपण त्याच्यामध्ये मिसळत असतो. पोटॅशियम परमॅनंट म्हणून काही द्रावण आहे. आणि त्या द्रावणातून ते आपण एकत्र करून ते आता ड्रम घेऊन आपण आता हळूवार असं पिंजरा पद्धतीची मत्स्यशेती याच्या बाजूने चालत आहेत. जेणेकरून आपण आता हे जे आणलेले बीज ते आपण आता ह्याच्यामध्ये पिंजऱ्यामध्ये सोडण्याचा प्रयत्न करत आहेत. सुंदर असा नजारा आसपास. आणि हे बघा आपण सोडताना सुद्धा ते एक वेगळ्या पद्धतीचं की एकदम टाकायचं नाही आहे. वेगळ्या पद्धतीचं हळूच टेम्परेचर येईल आणि हळूहळू मासे त्यातनं बाहेर पडतील. आणि त्या माशाचा आणि ह्याचा माशाचा आणि त्यांचं एकत्र असं
ही होऊ शकेल, टेम्परेचर एकत्र होऊ शकेल. अशा पद्धतीनं ते बारकी बारकी मासे हळूच आपल्या पाण्यामध्ये मिसळले जातात. आणि अशाच पद्धतीनं मोकळं झालेलं. आता आपण काय करत चाललो आहे, माघारी चाललेलो आहेत. दुसरी एक आपल्याला एक खेप झालेली आहे. आता दुसरी खेप याची, कारण एका वेळेस एकदम एवढे ड्रम आणि मासे येऊ शकत नाहीत त्या सीपमध्ये. तर ही आपली लाकडी पद्धतीची सीप आहे. त्याच्यावर इंजन बसवलेलं आहे, इलेक्ट्रिक इंजन. आणि हे बघा दादा आपल्या जे जे हे आहेत पिल्लं आहेत वेगळ्या पद्धतीचे, ते पिल्लं पण तिथं आता तुम्हाला ते हळू सोडत आहेत. हळूहळू सोडून त्याचं त्या ह्याच्यामध्ये पिंजरा पद्धतीमध्ये सोडते. आणि सुंदर असं निसर्गाचं संध्याकाळचं छायाचित्र गॉड गिफ्ट मीडिया यूट्यूब चॅनलने आपल्याला निसर्गाचं सानिध्यात कशा पद्धतीने दिसत आहे याचं ते सुंदर असं चित्र तुम्हाला अनुभवायला भेटत आहे. असं निसर्गमय वातावरणामध्ये पिंजरा पद्धतीने घेतलेली ही मत्स्य शेती खूप उपयुक्त आणि सुंदर असं दिसत आहे. आपल्याला बघत आहात की माशाची पिल्लं कशा कशा पद्धतीने आपण पिंजऱ्यामध्ये सोडत आहोत. आणि हे जे आहे उरमडी धरणामध्ये पिंजरा पद्धतीनं आणि आधुनिक अलग असं कासरथळ किंवा त्याला एक खाद्य दिलं जातं, कोयंदो इंडियन म्हणून खाद्य त्याला दिलं जातं. आता हे बारीक बारीक पिल्लं तुम्हाला दिसत आहेत की त्याच्यातून बाहेर पडून ते प्लॅस्टिकच्या पिशवीतून आपण खाली पाण्यामध्ये सोडत आहोत. त्याच्यामध्ये पण वेगळ्या पद्धतीचं एक केमिकल छोटंसं आहे आणि ते लगेच पिल्लं छोटी छोटी जात आहेत. आता ही जे आहेत ते चिलापी जातीचं मत्स्य बीज आहे. ते खूप ॲक्टिव्ह आणि लगेच पाण्यामध्ये मिसळून जात आहेत. अशा पद्धतीने पिंजरा पद्धतीने शेती केलेली आहे.